अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी माऊलींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी. स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा. तुम्ही स्वामींचे खरे भक्त आहात म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे. दुर्लक्ष करू नका. बाळा, तुम्ही आज जे आहात यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केले आणि या हुकुमावर तुम्ही आता पोहोचला आहात. त्यासाठी तुम्ही बऱ्याच गोष्टी गमावल्याही आहेत. भरपूर काही तडजोड केली आहे. बरेच प्रश्न आयुष्यामध्ये पडले आणि ते प्रश्न पुढे सारत तुम्ही आज या दिवसापर्यंत पोहोचला आहात. परंतु तुमच्या सोबत आजचा हा दिवस साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला नाही. तसंच कोणीही येईल आणि तुमचा दिवस उधळून लावेल असेही शक्य नाही. प्रत्येकाला तुम्ही जे कष्ट घेतले ते त्रास सहन केलेत हे माहीत नाही म्हणून खूप लोक तुम्हाला फक्त स्वार्थी असं म्हणतील. पण अशी लोक तुमच्या टप्प्यात नाही येत. त्यांना प्राधान्य देण्याची काहीही गरज नाही. आणि अशा नवीन लोकांसाठी जे आता तुमच्यासोबत आहेत आणि नको तिथे तुम्हाला सल्ले देत आहेत, ज्यांना माहीतच नाही की तुम्ही आज इथपर्यंत कसे आहात, तुम्ही कोणत्या खस्ता खाल्ल्यात आणि खरंच आज थोडं तुम्ही जे कठोर दिसत आहात ते कठोर का बनलात, या सगळ्या परिस्थितीची जाण त्यांना अजिबात नाही. त्यामुळे स्वतःला अशा तुम्हाला न ओळखणाऱ्या लोकांमध्ये गमावू नकोस. बाळा, स्वतःला कधीही एकटा समजू नकोस. आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत. माझ्यावर विश्वास ठेव. तुमचाही स्वामी माऊलींवर विश्वास असल्यास आत्ताच आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा, असे स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी. कसं असतं ना, समोरच्याला समजून घ्यायला खूप मोठं काळीज लागतं आणि तुम्ही फक्त ज्याला आपलं मानलं आहे ना त्याला समजून घेता इतर कोणालाही तुम्ही त्यात समाविष्ट करू शकत नाही. जेव्हा तुम्ही मनापासून स्वतःकडे कोणताही स्वार्थ न ठेवता समोरच्याचं भलं व्हावं यासाठी प्रार्थना करता, जेव्हा तुम्ही स्वतःकडचं सगळं निसटून जाता आहे हे पाहत असता, तरीही आपली ओंजळ ही त्याला भरभरून देण्यासाठी पुढे सरकावत असता, अशा वेळेला खरंच हे नातं साधं राहत नसतं. ते दैवी तत्त्वाने युक्त असतं. मला काहीच नको पण मला द्यायचं मात्र भरपूर आहे आणि देताना मी माझ्याकडे स्वतःकडे काय असेल हे पाहत नाही, हा भाव तुझा असतो. तुम्ही पाहत नसाल स्वतःकडे तरी जेव्हा अशा प्रकारे तुम्ही भरभरून खूप चांगलं, अतिशय चांगलं समोरच्यांना देता, तेव्हा तुमची ओंजळ भरण्याचं सामर्थ्य मी ठेवत असतो. कारण ते देताना आपल्याकडे काही उरणार नाही की नाही याची चिंता तुम्हाला जेव्हा लागत नाही, तेव्हा जगात कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमचा माझ्यावरचा विश्वास हा मोठा ठरतो. आणि म्हणूनच तुम्हाला फार सात्विक, फार सुंदर अशी नाती मी जुळवून देतो. आयुष्य सुंदर आहे आणि देण्यातच मजा आहे. घेताल तर सगळेच, परंतु देताना ज्याच्या मनाला समाधान लागते ना त्याचं काळीज खरंच देवाचं काळीज असतं. बाळा, एकदा का योग्य वेळ आली की तुझी कामं चुटकीसरशी होतात. ती वेळ मात्र यावी लागते. त्याआधी तू किती खटपट करतो ती वेळ योग्य नसते म्हणून काम पुढे जात नाही. त्या दरम्यानचा काळ तुला परीक्षेचा असतो. तुझा माझ्यावरचा विश्वास खरा आहे की स्वार्थी हेतूने तू मला भजतो आहेस हे पाहण्यासाठी तो काळ असतो. तुला खरं तर भाग्यवान म्हणून मी काही विशेष गोष्टीचा भाग बनण्यासाठी जन्म दिला आहे. ते तुला कठीण वेळेत समजेल सुद्धा. तुझं
कळ कुठे आहे आणि तुझ्यामुळे इतरांना काय मदत मिळते आहे हेच तू समजून घे, तेवढेच खास आहे. तुझी योग्य वेळ चालू करायला, तुझा कल, तुझे विचार हे योग्य करायला माणसंसुद्धा पेरली आहेत. तू हो पुढे बघ, तुझी वेळ मी सुरू करणार आहे. बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. तू फक्त तुझे प्रामाणिक प्रयत्न असेच चालू ठेव. तू तुझे कर्म स्वच्छ आणि सुंदर ठेव. तुला कोणालाही काहीही मागण्याची गरज तुझ्यावर येणार नाही. तुझ्यासाठी जे योग्य आहे ते आम्ही पाठवत आहे. बाळा, तू तुझे प्रयत्न फक्त चालू ठेव. खचून जाऊ नकोस. आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहे. हे त्रास पलटून लावावे लागणार आहेत तुला. जे त्रास तुला होत आहेत, अध्यात्माची सांगड तुला घालावी लागणे. पण दुर्भाग्य असं आहे की खूप जणांना असं वाटतं की अगदी म्हातारपण आलं की मी कधी काही पोथी वाचायला हव्यात, परंतु खरे तर वेळच नसते की ही वेळ निघून जाते तेव्हा खूप देत नको ती गाणी गात राहता. तेव्हा खरं तर आपलं शास्त्र ऐकायची, समजायची वेळ असते. अध्यात्म आत्मसात करणं म्हणजे तुमच्या कार्यक्षमतेला योग्य तो वाव देणं असतं. काही जण त्यातल्या त्यात विचारून समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा वेळेला समोर येणारी परिस्थिती त्यांना एक परीक्षा वाटू लागते. त्या परीक्षेचा पेपर कधीतरी कठीण, कधीतरी सोपा त्याच्या विचारानुसार समोर येत असतो. तर काही लोक इतकी प्रलब्ध असतात की त्यांना कोणतीही कठीण परिस्थितीतून सामोरं आणून ठेवलीच ना तरी त्यामधून ते संधी शोधतात, कारण त्याचं मूळ योग्य हे प्रवाहात, योग्य त्या माणसात, योग्य त्या वाचनात परिपक्व असतात. बाळा, गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे की जे एका दिवसापासून सुरू झालेलं अनेक वर्षापर्यंत जपलेले नातेसुद्धा संपवण्याची क्षमता ठेवते. कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ करू नकोस आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंस तर नंतर विचारा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे. ते नातेच संपुष्टात येते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.